पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय। आज जर पाहायला गेला तर ह्या मॅचेसचं आयोजन खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर खूप मोठं हे आयोजन नियोजन आपण ही स्पर्धा पाहतोय। ही स्पर्धा जर पाहायला गेले तर भगव्या आच्छादनाखाली साकारली जाणारी ही स्पर्धा आज आपण या मैदानाच्या भोवताली हे भगवा आच्छादन आपण पाहतोय। चांगल्या अशा फ्लड लाईट्स आणि या फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा खेळ करत असताना दोन संघ सुपर 4 साठी क्वालिफाय झाले आणि आता मात्र समजून राहील तिसरा संघ कोणता चालू होईल। ग्रीन सिग्नल येतोय पंच प्रीतम पाटील यांचा बॉलिंग ट्रॅक वरती रसिक पाटील ऑन स्ट्राइक पाठ ठाकूर लेफ्ट हँडेड बॅटर त्यांच्यासाठी अराउंड विकेट। पहिला बॉल पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करत असताना लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह आपण पाहतोय। बॉल मात्र जर पाहायला गेला तर डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय। बॉल उचलतात तोपर्यंत जर पाहायला गेलात तर 2 धावा कंप्लीट करत असताना पाठ ठाकूर निकेश पाटील यांना आपण पाहिलं आणि इथून एसपी सुपर प्लेयर या संघाच्या धावफलकाला सुरुवात करत असताना आपण पाठ ठाकूर याला पाहतोय। फक्त क्रिकेटर्स नाही तर कबड्डी मध्ये देखील हा खेळाडू मित्रांनो सुपरस्टार आहे। परंतु यावेळी बॅटच्या टो वरती लागल्यानंतर बॉल मात्र आमच्या समालोचन कक्षापर्यंत ट्रॅव्हल करतोय। बॉल जातोय सीमारेषा पार येथील धावा 4 एपीएल चौकार। धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाठ ठाकूर यांचा आपण पाहतोय। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज निकेश साठी प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून असेल। तोपर्यंत पाठ ठाकूर यांच्या बॅट मधून येतोय एक्स्ट्रा कव्हरला चिरत असणारा हा बेमिसाल एपीएल चौकार। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी पाठ ठाकूर जाणला जातोय। यावेळी लाफ्ट केलाय पहिल्या षटकामध्ये बॅटरनं मात्र बॉलरला आसमान दाखवलं आणि बॉलला सरळ पाठवून दिलं वाईडिश लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार। थँक्यू डीजे मास्टर। 6 धावा आल्यात पाठ ठाकूर यांच्या बॅट मधून। आतापर्यंत जर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर पहिल्या 4 बॉल मध्ये 16। समोरच्या दिशेने पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवत असताना पॉवरफुल परफॉर्मन्स आपण पाहतोय पाठ ठाकूर यांच्या बॅट मधून। आणखी एक दर्जेदार चौकार। शेवटचा बॉल रसिक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती। आणखी एक इट्स ए माइटी ह्यूज सिक्सर बाय मिस्टर पार्थ ठाकूर बांड्या। बघा मित्रांनो कबड्डी खेळणारे खेळाडू क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात किंवा नाही खेळतात, परंतु हा पाठ ठाकूर या गोष्टीला मात्र अपवाद आहे। दोन्ही खेळांमध्ये कौशल्य मात्र त्याच्याकडे आहे आणि हे कौशल्य मात्र दाखवत असताना आज जर पाहायला गेलं तर मित्रांनो पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 ऑन बोर्ड विदाउट लॉस। सन्मान्य ओमकार जोशी यांचं शुभागमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत। दबावाखाली खेळत असताना जर पाहायला गेलात ना
तर पार्थ ठाकूर आणखीनच आक्रमक होत असतो. याचं प्रात्यक्षिक जर पाहायला गेलात ना तर पहिल्या षटकामध्ये रसिक पाटील यांच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहायला मिळालं. आणि जिथं 26 धावा पहिल्या षटकामध्ये लावल्यानंतर जर पाहायला गेला तर आता निकेश पाटील यांच्यावरती जिम्मेदारी आहे. एसपी सुपर संघाचा हा आयकॉन खेळाडू. आता किती धावा बनवल्या जातील? श्रेयांक आलेत आणि श्रेयांकांच्या प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज स्मितील पाटील गुड्डू यांच्या माध्यमातून. श्रेयांक आलेत दुसऱ्या षटकात. स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता, स्क्वेअर कट करायचा होता, पॉइंटच्या वरून बॉल मारायचा होता, परंतु बॉल जर पाहायला गेला तर पहिला डॉट बॉल येतोय स्मितील पाटील गुड्डू यांच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल श्रेयांक पाटील यांच्यासाठी. पहिला बॉल डॉट आलाय आणि स्कोर कार्ड वरती देखील हा पहिला डॉट बॉल आलाय या इनिंग मधला. पहिल्या बॉलवरती 2, तदनंतर 2 चौकार, 1 षटकार, 1 चौकार, 1 षटकार अशी भाषा बोलत होता तो पार्थ ठाकूर. यावेळी पुन्हा एकदा सरळ मात्र स्क्वेअर कट करत असताना लॉफ्टेड स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रातून सीमारेषा पार चौकार. अखेरीज काहीच करू शकत नाहीये आणि बॉल देखील मैदानात थांबायचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा निघून मारायचा होता, स्वतःसाठी जागा बनवली, स्क्वेअर कट करायचा होता. पुन्हा एकदा निकेश पाटील स्वतःवरती नाराज आहेत. त्यांना माहिती होतं रूम दिला होता आणि हा जर बॉल स्क्वेअर कट झाला असता तर पॉइंटच्या वरून 4 धावा मिळाल्या असता. 1 वाईड मिळाल्या परंतु त्याच्यापेक्षा 4 धावा या महत्वाच्या निकेश यांना वाटत होत्या. वाईड आल्यात, वाईड बॉलची 1 धाव. परंतु यावेळी काय शॉट मारलाय, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना बॉल सरळ ट्रॅव्हल केलाय डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रातून. षटकार. जे मॅच आहे ही हाय स्कोरिंग होण्याच्या मार्गाकडे मार्गस्थान करतोय. तिथं आम्हाला आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 70-75 एक धावा धावपलकावरती ऍज अ प्रोजेक्टेड स्कोर दिसतात. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलतात तोपर्यंत 1 धाव. आतापर्यंत जर पाहायला गेलात ना तरी धावसंख्येतील पहिली सिंगल धाव आपण पाहतोय ती टीम एसपी सुपर प्लेयर संघासाठी. पहिली सिंगल धाव. नाहीतर षटकार चौकारांचीच भाषा हे 2 फलंदाज बोलत होते. पार्थ आता पुन्हा एकदा या एंड वरून फलंदाजी करताना दिसतील. 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलतायत तोपर्यंत 1च धावेचा प्रयत्न केलाय. आणखी 1 धाव ऍड झाली एका धावेनं. स्कोर कार्ड 39 ऑन बोर्ड. षटकातील शेवटचा 1 बॉल शिल्लक असताना आपण पाहतोय 39 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. षटकार चौकार खाल्ल्यानंतर बोलू शकतो चांगली गोलंदाजी, कारण रसिक पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्यात. परंतु यावेळी चूक झाली. स्वतःसाठी जागा बनवत असताना फटका केलाय हुक आणि त्याच्यावरती धावा केल्या. 4 बुक आलाय चौकार. एकोणचाळीस प्लस 4 अशा 43 धावा पहिल्याच 2 षटकांमध्ये आपण पाहतोय. आज या मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये बॅट घेऊन नाही तर मैदानाच्या आतमध्ये तोफ टाकली जाते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून.
काय फलंदाजी आपण पाहतोय. निकेश पाटील, पाठ ठाकूर, अप्रतिम दर्जाचा असा खेळ आपण आतापर्यंत पाहतोय दोघांच्या माध्यमातून. 43 धावा पहिल्याच 2 षटकांमध्ये आणि आता चॅलेंजिंग षटक. या षटकामध्ये रसिक पाटील यांना काहीतरी कमाल करावी लागेल. अशा गोलंदाजावरती विश्वास कोणाकडून? प्रसाद राऊत यांच्यामधून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज निकेश यांच्यासाठी लागलंय. तिसरे षटक गोलंदाज सिद्धार्थ हा हुकमे एक्का आहे आणि सध्याच्या घडीला या गोलंदाजाची सर्वात जास्त चर्चा या शाहबाज खारेपाट विभागामध्ये आपण पाहतोय. आणि या गोलंदाजाला घेण्यासाठी देखील बरेच संघ उत्सुकलेले असतात, पॉइंट खर्च करत असतात. तो सिद्धार्थ यावेळी स्लॅश करायचा होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. इथं जर पाहायला गेलं ना, जर टीम R11 संघाला जर कमबॅक करायचा असेल ना, तर हे षटक आहे. त्या षटकामध्ये धावा 10च्या आतमध्ये थांबवायच्या आणि तदनंतर आपल्या संघासाठी -5 धावा करायचा. आणि त्यासाठी जर पाहायला गेला ना, तर रसिक पाटील यांनी सिद्धार्थ याला थांबून ठेवलं होतं ते तिसऱ्या षटकासाठी. कारण हे चॅलेंजिंग षटक जर R11 संघाच्या बाजूने लागलं तर पुन्हा एकदा टीम R11 हा संघ या मॅच मध्ये शिरकाव करू शकतोय. तो सध्याच्या घडीला जर पाहायला गेलात ना, तर बॅक फुटवर आहे आणि फ्रंट फुटवर जर पाहायला गेला तर टीम SP सुपर प्लेअर. परंतु निकेश थांबणार नाहीये. निकेश जर आता पाहायला गेलात ना, तर टॉप गिअरनं एक्सेलेटर वर पाय देऊन फलंदाजी करत असताना आपण पाहतोय निकेश पाटील ब्रँडेड षटकार. गेला तर बॉलर विचारामध्ये पडला जातोय, परंतु फलंदाज मात्र आपल्या आक्रमणात आणि आपल्या जुन्या फॉर्म मध्ये येताना दिसतोय. निकेश पाटील त्याचं नाव. पुन्हा एकदा घुमून मारायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉल धावला जातोय. बॉलला अडवताना फंबल पाहायला मिळालं आणि अशातच जर पाहायला गेला तर 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि 2 धावांनी जर पाहायला गेला तर आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 52 धावा आणि या षटकामध्ये 9 धावा आल्यात. 3 बॉल मध्ये 9 धावा आल्यात. 3 बॉल मध्ये 9 आल्यात. 1 बनवायचे आहेत. SP सुपर प्लेअर 5 धावा बोनस होतील. परंतु इथून सिद्धार्थ चॅलेंजिंग षटक आहे. 3 बॉल डॉट फेकावेच लागतील तर 5 मायनस होतील समोरच्या दिशेने. आणि हे चॅलेंजिंग षटकाचं चॅलेंज कंप्लीट केलं जाते आणि टाळ्यांचा वर्षाव माहिती आहे, कारण पुढचे 2 बॉल डॉट आले तरी 5 धावा बोनस मिळणार आहेत SP सुपर प्लेअर संघाला. धावसंख्येत देखील बदल. धावसंख्या 53. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 53 धावा विकेटलेस राहिलेत आतापर्यंत. टीम R11 जो विकेटचा रकाना आमच्या स्कोर बोर्ड वरती दिसतोय, तो विकेटचा रकाना मात्र आतापर्यंत रिकामा आहे. तिथं आकड्यांची भर करावी लागेल ती R11 संघाला. वाह, भन्नाट वेग पाहायला मिळाला. या पद्धतीचे बॉल येणं गरजेचं आहे. ज्या बॉल साठी सिद्धार्थ जाणला जातो, सिद्धार्थची जी ओळख आहे ती ओळख मात्र खऱ्या अर्थानं या बॉल वरती सिद्धार्थनं पेश केली. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सिद्धार्थ या बॉल वरती आक्रमण करत असताना पाहिला तो पाठ ठाकूर यांच्यासाठी परफ्यूम डिलिव्हरी अनएक्सपेक्टेड असा बाउन्स पाहायला मिळाला या बॉल वरती. नेक्स्ट बॉल. परंतु पार्थ थांबणार नाही आहे. आज मात्र पार्थ आणि निकेश पाटील तुफानी फॉर्म मध्ये पात्र पाहतोय. या षटकामध्ये जर पाहायला गेला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 59 प्लस 5 धावा बोनस, म्हणजे या होलीचा 5 धावांचा बोनस मिळालेला दिसतोय. 64 धावा. 64 एक
64 धावा जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 21.33चा सरासरी आतापर्यंत दिसतोय. म्हणजेच प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार करायला गेला तर 85-86 धावा या प्रोजेक्टेड स्कोर दिसतात. हायेस्ट स्कोर होऊ शकतोय आतापर्यंत जर पाहायला गेला तर एवढी धावसंख्या गेल्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिली नाही. हायेस्ट धावसंख्या 94 होती. डीएम ग्रुप संघाच्या अगेन्स्ट आय थिंक झाली होती ती. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स यांच्या माध्यमातून ती धावसंख्या 94 धावा बनल्या होत्या. परंतु सुपर 8 ची आतापर्यंत ही हायेस्ट धावसंख्या आपण बोलू शकतोय जी 64 झाले शेवटच्या षटकात. परंतु आता जर पाहायला गेला तर हा बॉल देखील जर पाहायला गेलात ना तर इथं बॉल उडत नाहीये. इथं स्वप्न मात्र आरव इलेव्हन संघाची तुटली जात आहेत. बॉल देखील मैदानाच्या बाहेर आणि आरव इलेव्हन संघाचं स्वप्न देखील मैदानाच्या बाहेर पाठवली जातात. ते निकेश आणि पार्थ यांच्या माध्यमातून आला षटकार. गणेश यांचा वापर केला गेलाय. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, हनामारीचं षटक, स्लॉक षटक, भैरवीचं षटक. या षटकामध्ये किती धावा येतील? आतापर्यंत 2 बॉल मध्ये 6 आल्यात. धावसंख्या 70. फुलटॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर धावतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार चौकार. चौऱ्याहत्तर धावा. आणखी 3 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 74 ऑन बोर्ड. लास्ट 3 बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग. निकेश, आज निकेश भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय. आणखी एक षटकार. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 80 धावा धावफलकावरती लागल्यात. 8-0. यावेळी समोरच्या दिशेने लेफ्ट केलाय. प्रयत्न मात्र पाहतोय डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडूंचा जर फिटनेसचा विचार करायला गेला तर चांगला फिटनेस, क्रिकेटला जर लागणारे फिटनेस जर पाहायला गेला तर या दोन्ही खेळाडूंकडे आहे. आणि आज आतापर्यंत 82 धावा. 82. लास्ट बॉल आणि हा लास्ट बॉल जर पाहायला गेला तर अखेरी शेवटच्या बॉल वरती ही विकेट मात्र पाहायला मिळते. शेवटच्या बॉल वरती विकेट आपण पाहतोय. षटकामध्ये पहिलं सत्र संपलं. शेवटच्या बॉलवरती पहिली विकेट आली निकेश पाटील यांची. शेवटच्या बॉलवरती पहिली विकेट. अदरवाईज चांगली धावसंख्या 82 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला सुपर 8 चा शेवटचा सामना. पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी आणि मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी टॉस साठी यायचा आहे. पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी आणि मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी आपण टॉस साठी या. टॉस उडवला जाईल.
हॅलो माईक. हॅलो माईक चेक. हॅलो. हॅलो. हॅलो माईक चेक. नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. हॅलो. डिस्कनेक्ट होतोय बघ. हॅलो. तर पुढील सामन्याचा टॉस उडवून घेणार आहोत. एका बाजूला पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी, तर दुसऱ्या बाजूला मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी. आमच्या समवेत ओमकार जोशी यांच्या उपस्थितीत आपण नाणेफेक घेणार आहोत. कॉल डिसिजन सांग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपल्याला पप्पू स्ट्रायकर्स मिळणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर नक्कीच येईल. तत्पूर्वी मित्रांनो 82 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण अनुभवल्या आणि आता 83 धावा बनवण्यासाठी टीम RW11 मैदानाच्या आतमध्ये उतरवली जाते. 83 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, या आवाजात करूया बदलाव. या पुढचा आवाज अर्थातच प्रलय पाटील कातलपाडा. थँक्यू सो मच कल्पेश. चेक. दरम्यान मैदानामध्ये सुपर 8चा थरार निश्चितपणे मित्रांनो आपण पाहत आहोत. एका बाजूला RW11, त्यांच्या विपक्षामध्ये SP सुपर प्लेयर्स या संघाने फलंदाजी करत असताना अप्रतिम कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 4 षटकांचा खेळ त्यांनी खेळत असताना धावसंख्या उभारलेली आहे ती 82 धावा. 83 धावांचं टार्गेट ते चेस करण्यासाठी निश्चितपणे मैदानामध्ये आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहाबादचा एक सुपरस्टार क्लासिक रसिक स्ट्राईकच्या एंडकडे, नॉन स्ट्राईकला आपल्याला अमित पाहायला मिळणार आहे. रोहितचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अतिशय भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, त्याला मात्र बीट होते. फलंदाज बीट झालेला आहे. यष्टीरक्षक सुद्धा बीट झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक धाव मात्र इथे वाढेल अवांतरच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू वाईट, वेग अतिशय वेगाने टाकलेला चेंडू रोहितचा, परंतु त्याच्यावर लेंथवर कंट्रोल मिळाला नाही, लाईनवर कंट्रोल मिळाला नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागणार आहे. जवळपास 83 धावा बनवायच्या आहेत. 4 षटकांमध्ये काय खेळ झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. एका बाजूला पार्थ आणि निकेश आणि दोन्ही बाजूने आक्रमकता आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि त्या आक्रमकतेचं फलित म्हणून काय तर 83 धावांचं लक्ष सामोरा ठेवलेलं आहे ते RW11 या संघाच्या समोर. पुन्हा एकदा इथे मारण्याचा प्रयत्न केला होता. भन्नाट वेग, रोहित टप्पा पडतोय, चेंडू जातोय मागे. रसिक पाटील याला मात्र इथे फसवण्यात यश मिळालेलं आहे. या विभागातलं एक मोठं नाव क्रिकेटच्या मध्ये आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलेला असा हा खेळाडू रसिक पाटील निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय. या विभागातून बिलॉंग करत असताना JSW संघाच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी तो करून दाखवतो. असाच रसिक पुन्हा एकदा टप्पा पडलाय आणि इथे पाहायला मिळतोय एक जोरदार अपील, मात्र इथे वाईट साठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्त. काही जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे इथे. रोहितची अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार टप्पा त्यांना आता मात्र भेटलेला आहे आणि त्या टप्प्यावरच सातत्याने गोलंदाजी करत आहेत. एक मोठा खेळाडू निश्चितपणे रसिक पाटील आणि त्याला मात्र फसवण्यामध्ये यश इथे मैदानामध्ये रोहितच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. अप्रतिम कंट्रोल त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय. यावेळी मात्र वाईटसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्त केलेला आहे. काय असेल तिसऱ्या पंचाचा निर्णय तो आमच्यापर्यंत निश्चितपणे येणारच आहेत. मात्र ही स्पर्धा अतिशय देदीप्यमान स्पर्धा आपण पाहत आहोत
खारेपाट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने साजरी होणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 दिमागदार 16 7व्या पर्वाचा काही ना काही अपडेट्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहेत. या वर्षीचा हंगाम आपण पाहतोय नवीन मैदान आहे आणि ते फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू मात्र संपलेला आहे. आरब 11 या संघाचा पुढला चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न केला गेलाय. अगदी सबमरीन डिलिव्हरी. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक सुद्धा प्रयत्न करतोय चेंडू अडवण्यासाठी. इतका भन्नाट वेग रोहितचा रात्रीच्या या क्रिकेट खेळामध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 3 चेंडू संपन्न झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये एकच धाव वाईटच्या स्वरूपातून येत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. मात्र सातत्याने येणारे 3 चेंडू त्यांच्यावर कोणतीही धाव नाहीये. मोठ्या दबावामध्ये खेळत असताना रसिक पाटील इथे मात्र दिसणार आहे. कनेक्शन शोधतोय तो, संपर्क शोधते, मात्र कोणत्याही प्रकारे चेंडू बॅटला ब्रश होता असताना दिसणार नाहीये. पुढला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका. दबाव झुगारून चेंडूला मात्र दिशा दिले. चेंडू होणार आहे सीमा रेषा पार. षटकार. इथे मात्र पहिला षटकार आलेला आहे. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यांपर्यंत. आपल्या षटकातील 4 चेंडू संपुष्टात आलेले आहेत. पुन्हा एकदा रसिक पाटीलचा क्लासिक फटका. षटकार बॅक टू बॅक दुसरा. 5 चेंडू समाप्त झाले. 13 धावा धावसंख्येवर. लगातारचे 2 षटकार. रसिक पाटील पुन्हा एकदा एक जबरदस्त अफलातून वाईट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. इथे मात्र लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार पाहिले. सुरुवातीला स्ट्रगल करत असताना रसिक पाटील आपल्याला मैदानामध्ये दिसला. पहिला चेंडू वाईट आला, तदनंतरचे 3 भन्नाट वेगाने टाकलेले रोहितचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतरचं येणारे 3 चेंडू त्यांच्यावर लगातार 3 क्लासिक फटके आपल्याला पाहायला मिळाले. षटकार षटकार आणि षटकार असा एंटरटेनमेंट करत असणारा रसिक पाटील आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीमध्ये 19 धावा बनलेले आहे. लक्ष मोठं आहे मित्रांनो, जवळपास 83 धावांचं लक्ष. 20 ते 25 धावा प्रत्येक षटकाच्या मागे बनवणं गरजेचं असणार आहे. आरब 11 या संघाला. SP सुपर प्लेयर्स काय परफॉर्मन्स होता पहिल्या इनिंग मध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स त्याने दाखवला. एका बाजूने पार्थ एक बाजू सांभाळत होता, तर निकेश तो सुद्धा दुसरी बाजू आपल्याला सांभाळत असताना दिसला. चौकार षटकारी आतषबाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळाली दिसले. आणि आता मात्र एक षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज त्यांना पाचारण करण्यात आलेला आहे. निकेश स्वतः कर्णधार गोलंदाजाच्या भूमिकेमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. निकेशकडे एक मोठी जबाबदारी असणार आहे. त्याला विकेट घ्यायची आहे. निश्चितपणे रसिक पाटीलची आता मात्र सामोरा आहे. स्ट्रायकिंग एंडकडे स्ट्रायकिंग करत असताना अमित फेस करणार आहे. पहिला चेंडू अमित टू निकेश. 10-12 पावलांचा स्टार्ट घेत निकेश सज्ज झालाय आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरून. यावेळी पहिला चेंडू कमी गतीचा धीम्या गतीचा चेंडू टाकला होता. गुडलेनच्या लाईन पेक्षा मागे लेन खेचली होती आणि इथे टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक त्यांच्या हातामध्ये चेंडू गेलाय. इथे सुद्धा धाव येणार नाहीये. अरब 11 या संघाची धावसंख्या इकडून पाहिली तर सुरुवात मात्र ते शांततेने करतात आणि नंतर धडाकेबंद फलंदाजी सुद्धा आपल्याला करून दाखवत आहेत. तीच धडाकेबंद फलंदाजी आता मात्र प्रत्येक चेंडूवर करणं त्यांना गरजेचं असणार आहे. पुढला चेंडू यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, त्याच्या कारणानं आपण पाहू शकतो अत्यंत बंदिस्त असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे.
पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं होतं, दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन जुगारून मात्र इथे क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण कुठे असेल तर आपल्याला डीप मध्ये बाउंड्री लगत बाउंड्री लाईनच्या इथे क्षेत्ररक्षण दिसणार आहे. निकेशची सुद्धा तशी स्ट्रॅटेजी दिसते. आपल्याला एकेरी दुहेरी वाचवायची नाही आहेत तर आपल्याला चौकार आणि षटकार वाचवायचे आहेत, कारण की समोरच्या संघाला भलं मोठं टार्गेट आपण सामोरे केलेलं आहे. ते जर टार्गेट सेट करायचे असेल, चेस करायचे असेल तर इथे मात्र मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर नाहीये. हे निकेश सुद्धा ओळखून आहे. त्याला मारा करण्यासाठी पुन्हा एकदा रसिक. यावेळी अगदी खोला टाकलाय चेंडू, उंच उडालाय चेंडू, मात्र पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक पडत असलेली आरव 11 ची मोठी विकेट. रसिक पाटील बॅक टू दी पॅव्हेलियन. रसिक पाटील टायमिंग चांगल्या रीतीने जुळलं नाही. ऑफ स्टंपवर चेंडू होता, त्याला समोरच्याला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटला कडा लागली, त्यानंतर चेंडू पॉइंटचा क्षेत्ररक्षक, तिथं कोणतीही चुकी केली नाही क्षेत्ररक्षकाने. अशाच रीतीने रसिक पाटील बाद होता असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढल्या चेंडूसाठी नवीन फलंदाज सागर आलाय. राऊंड द विकेट, बाहेरून टाकलेला चेंडू. निकेशने मात्र एक मोठा खेळाडू निश्चितपणे बाद केलेला आहे. कर्णधाराने कर्णधाराला बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निकेश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक अष्टपैलू खेळाडू निश्चितपणे निकेशने आपली कामगिरी दणाणून सोडलेली आहे. असा पुन्हा एकदा अमित आणि इथे सुद्धा डॉट चेंडू. दुसरं षटक गोलंदाजी मार्गावरून मार्गस्थ असताना इथे मोठ्या धावा बनवणं गरजेचं असणार आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिलेली आहे निकेशने. एक धाव खर्च करतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल सागरसाठी. यावेळी आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला मारलेला फटका. हा फटका धावत येणार आहेत फक्त एकेरी धावेने समाधान मानावं लागणार आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय मित्रांनो. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला धावफलकावर 21 पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण धावसंख्येची सरासरी पाहिली तर 20 ची सरासरी आपण गृहीत धरत होतो. आधीच्या षटकामध्ये चांगल्या अशा धावा बनल्या होत्या, परंतु पुढील येणारे षटक त्याच्यामध्ये धावाच बनल्या नाहीत. जवळपास 2च धावा या षटकामध्ये बनत असताना पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी निश्चितपणे निकेशच्या माध्यमातून इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 असणार, अर्थातच चॅलेंजिंग षटक. 10 धावा बनवणं कंपल्सरी असणार आहे. नवीन गोष्टी निश्चितपणे आपण शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करत असतो. त्यापैकीच एक गोष्ट अर्थातच चॅलेंजिंग षटक. दोन षटक संपुष्टात. 2 नंतर धावसंख्या धावफलकावर 21. आता मोठी हाणामारी करण्याची गरज असेल. समाधान षटक क्रमांक 3. चॅलेंजिंग षटक. फुल टॉस दिलाय. आडव्या बॅटने समोरला लॉंग ऑन रेंजचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती 1 धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने जास्त काही होणार नाहीये. फक्त आपल्याला पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. वेस्ट आहेत. बीमर पद्धतीचा नो आहे की नाही हे चेक करण्यासाठी पंचांनी त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरं पंचांना विनंती आहे की आपण हे चेक करायचे आहे. दरम्यान आपण बोलत होतो की एकेरी दुहेरीने जास्त काही होणार नाही आहे, फक्त स्ट्राईक रोटेट होणार आहे एकेरी दुहेरीने. मात्र इथे चौकार आणि षटकारांची आतषबाजी होणं गरजेचं असणार आहे. या आतषबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक संख्या सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. सुपर 8चा थरार, सुपर 8चा सामना, सुपर 8च्या सामन्यांमध्ये शेवटचा सामना निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आदव 11 तर दुसऱ्या बाजूला SP सुपर प्लेयर्स आंबेपूर दोन्ही संघांमधला. आणि ह्या पंचांकडनं निर्णय आलेला आहे नो चेंडू, अवैध चेंडू. आणि या अवैध चेंडूला दंडित करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा हा चेंडू फेकला जाणार आहे. नोच्या स्वरूपातून अजून एक धावफलकावर वाढत असताना दिसणार आहे. मात्र समाधानला हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. हा चेंडू खेळण्यासाठी सागर मैदानावरती स्ट्राईकच्या एंडकडे क्षेत्ररक्षक आपण पाहतो तसेच राहणार आहेत.
यावेळी अगदी ड्राईव्ह करत असताना कार्पेटने खेळून काढलेला फटका, प्रवास करतोय चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आलाय, एक धाव मिळणार आहे. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना दिसणार आहे. आता मात्र जे चौकार आणि षटकार त्यांची वाट पाहत आहेत पब्लिक, तो मात्र येताना दिसत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयास केला होता. टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाचा वेध एबी तिथे आहेत, त्यांच्याकडे चेंडू गेलाय. धावसंख्या येणार नाहीयेत, स्थिरावते धावसंख्या. टोटल धावसंख्या आतापर्यंत आपण बघितली तर 24 धावसंख्या बनलेली आहे. R11 यावेळी बॅटच्या खाली राहिलाय. आतली कडा घेतल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलाय. इथे सुद्धा एक धाव मिळणार आहे. सुरुवात मात्र करत असताना रसिक पाटील यांच्या बॅटने आपण 3 षटकार पाहिले, लगातारचे 3 षटकार. म्हणजे असं वाटत होतं की हा चेस एकदम इंटरेस्टिंग होणार आहे, आपल्याला चौकार आणि षटकार पाहायला मिळणार आहे. परंतु निकेशनी घेतलेली रसिकची विकेट ती मात्र इथे गेम चेंजर ठरत असताना दिसले. आता मात्र आडव्या बॅटने मोठा फटका टिपतोय झेल, फलंदाज होतोय फेल, विकेट. सागर स्ट्राईकच्या एंडकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. समाधानने सुद्धा समाधानकारक गोलंदाजी करत असताना एक विकेट घेतलेला आहे, तो R11 संघाचा. पुढला चेंडू समाधानचा. राऊंड द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू होणार सीमा पार, येणार 4 धावांचा चौकार. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मधला. अगदी 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 दचकवलेला आहे. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त. सागर बॅक टू दी पॅव्हलियन. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक होतं, समाधान घेऊन आला होता. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली ती फक्त 8, त्या कारणानं 5 धावा पुन्हा एकदा मायनस होत असताना आपल्याला दिसणार आहेत. धावसंख्या मागे आले, 24 धावसंख्या बनलेली आहे. शेवटचं षटक घेऊन SP सुपर प्लेयर्स या संघाकडून निश्चितपणे गोलंदाज तयार झालाय. सुमित टू सागर. हा चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावर मारलेला फटका. एक टप्पा घेतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव मिळणार. एक चेंडू समाप्त झालेला आहे. पहा, सामना हा थोड्या अंशी औपचारिकतेकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी सुद्धा SP सुपर प्लेयर संघ कसोशीने प्रयत्न करते. जितक्या लवकर हा संघ तंबूच्या आश्रयाला पाठवता येईल तितक्या लवकर पाठवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होते. राऊंड द विकेट, पुन्हा एकदा चेंडू टप्पा घेतल्यानंतर अगदी डोक्यावरून उडणारा आपल्याला पाहायला मिळाला. रघु यांच्या हातामध्ये चेंडू गेलेला दिसतोय आणि हा वाईट पंचांनी निर्णय दिलेला आहे. अगदी डोक्याच्या वरून, बराचसा वरून गेलेला चेंडू वाईटच्या स्वरूपातून दंडित केलं गेलंय. अवांतर स्वरूपाने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर होणार आहे. धावसंख्या बनलेली आहे पुढला चेंडू. भरपूर धावसंख्या बनवायच्या आहेत. दर मजल करत हा संघ मात्र पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय.
पण एस पी सुपर प्लेयर्स संघ ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय, त्यांनी सगळ्या संघांना सांगितलेले आहे की आम्ही फायनल खेळण्यासाठी सज्ज आहोत. आमच्या बरोबरचा मुकाबला म्हणजे एक संघर्षमय मुकाबला तुमच्या वाट्याला निश्चितपणे येणार आहे असं दाखवून दिलेला ही इनिंग आपल्याला एस पी सुपर प्लेयर्स संघाकडून दिसले. यावेळी मात्र मोठा फटका, इलेव्हन खूप वरती आहे. चेंडूच्या मागे गोलंदाज इथे झेल घेणार नाही आहेत. एका धावेने समाधान मानावं लागणार आहे. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. चालू असलेले शेवटचं षटक आरव 11 त्यांच्या विपक्षामध्ये एस पी सुपर प्लेयर्स. औपचारिकता बाकी आहे, फक्त थोडासा लांबणार आहे हा सामना. भरपूर धावा बनवायच्या आहेत, भरपूर धावा. पुढील चेंडूसाठी सज्ज झालेला आहे सुमित. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना पहा, टप्पा अप्रतिमरित्या टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर फसवण्यामध्ये सुमितला यश मिळते. पुढील सुद्धा सामना सुमितला खेळायचे आहेत, त्या कारणानं प्रॅक्टिस म्हणू शकतो आपण. वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू ते हाताळताना आपल्याला दिसतोय. यावेळी स्लोअर पद्धतीचा टाकलेला चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू गेला. इथे सुद्धा एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू जो मैदानामध्ये आहे तो आपापल्या परीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्याच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा बॉल, लास्ट बॉल होता, त्याला टोलवलंय आणि इथे मात्र विजयश्री घेतलेली आहे तो अर्थातच एस पी सुपर प्लेयर्स. टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला संघ, जोरदार टाळ्याने त्यांचं आपण कौतुक करूया. पराजित संघाला सुद्धा शुभेच्छा असतील, धन्यवाद असतील, कारण की त्याने सुद्धा इथे या मंचावर चांगला खेळ केला. सुपर 8 मध्ये आपल्या नावाची वर्णी लावली. सुपर 8 मध्ये सुद्धा चांगला खेळ केला. रसिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणारा हा संघ, यावर्षी त्यांना पराजय पत्करावा लागले, मात्र पुढल्या वर्षी तेवढ्याच ताकदीने पुन्हा एकदा खेळत असताना आपल्याला दिसणार आहेत. थँक्यू जय. क्या बात है, जबरदस्त असं परफॉर्मन्स एस पी सुपर प्लेयर्स या संघाच्या माध्यमातून आम्हाला इथे होत असताना पाहायला मिळाला. एका बाजूने पार्थ तर दुसऱ्या बाजूने निकेश आणि नो डाऊट या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे. अर्थातच ज्याने 42 धावा बनवल्या, एक हाती खेळी करून दाखवली आणि रसिकची विकेट घेत असताना फक्त एक धाव खर्च केली असा निकेश, याला मी आमंत्रित करतो की मंचावरती यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. कबड्डीपटू जास्त दिसत आहेत निकेशच्या संघामध्ये. पार दिसतोय, रघु दिसतोय, भरपूर असं ॲथलेटिझम आहे प्रत्येक खेळाडूचा. त्यांचा उपयोग करत असताना मला तर वाटतोय स्टार खेळाडू घेतलं की स्टारडम असले ना त्यांच्या संघामध्ये की चांगला परफॉर्मन्स हा बाहेर निघतच असतो. आणि पुन्हा एकदा निकेशला मी आमंत्रित करतो की मंचावरती यायचं आहे. निकेश, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. चार षटकार निकेश कडून आपल्याला पाहायला मिळाले. प्रसाद यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज मिळणार आहे आणि वरद यांच्या शुभ असे निकेशसाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे. येतो ना मी. धन्यवाद. खूप चांगला परफॉर्मन्स. नाही, बोलल्याशिवाय सोडणार नाही. जसं असतं की जेवण्याशिवाय जाऊ नये कुठल्याही कार्यक्रमाला, एक नम्र विनंती असते, त्याप्रमाणे बोलल्याशिवाय जाऊ नये हे सुद्धा नम्र विनंती आहे. निकेश, काय परफॉर्मन्स वाटला? रसिक दादा तुझ्या विपक्षामध्ये खेळत होता आणि पार्थ आणि तू खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला. मी तुझा परफॉर्मन्स विचारण्याआधी मी पार्थचा विचारेल, कशा प्रकारे साथ दिली पार्थने? पार्थने चांगली सुरुवात करून दिली. तुझा परफॉर्मन्स कसा होता? कसा वाटते सुपर 4 मध्ये जाऊन? माझी दोन टुर्नामेंट मध्ये बॅटिंगच नव्हती होत, पण आता ही या मॅचला मस्त माझी बॅटिंग चालली. नक्कीच तुला खूप शुभेच्छा असतील. नेक्स्ट टाइम सुद्धा असाच परफॉर्मन्स देत राहा. पुन्हा एकदा आपण सुपर 4 कडे वळणार आहोत.
नेक्स्ट मॅच असेल पप्पू स्ट्रायकर्स वर्सेस मोरिया कन्स्ट्रक्शन, सुपर 8 मधला शेवटचा सामना. आपल्या समोर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बदल होत असताना दिसणार आहे. मी आमंत्रित करतो सचिन दादा यांना समालोचन कक्षाची धुरा सांभाळायची आहे. आता आपल्या सर्वांच्या भेटीला येते अ बिग फाईट मॅच, पप्पू स्ट्रायकर्स वर्सेस मोरिया कन्स्ट्रक्शन. पप्पू स्ट्रायकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. मोरिया कन्स्ट्रक्शन संघाला आपण बघतो, मोरिया कन्स्ट्रक्शन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये असोसिएशन मधील नावाजलेला स्फोटक फलंदाज देवा स्ट्राईकला येतो. तो देवा आणि नॉन स्ट्रायकर यांवर बघायला मिळतोय सुमेध. दोन्ही खेळाडू पेजारी गावाला बिलॉंग करणारे एक स्फोटक फलंदाज म्हणून असोसिएशन मधील नावाजलेली दोन्ही नावं. पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी आपण बघतो की युवा खेळाडूंचा भरणा असणारा संघ पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज सलामीचं षटक टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय आर्यन.